इथं मी कणी दूध घेतलेलं आहे. दूध अंदाजानंच घ्यायचं आहे, कारण ह्या दुधामध्ये कणी आता साखर विरघळायला ठेवणार आहे. तर ही साखर कणी ह्या दुधामध्ये अशी विरघळून घ्यायची. तर इथं गॅसवर कणी थोडंसं छोटं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये ही वेलची आपण गरम करून घेऊया, कारण त्याची आपल्याला कणी पावडर करायची. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर आमच्याकडे कणी दसऱ्याला कडाकणी करतात. कडाकणी म्हणजे ज्यांच्या घरी भवानी वगैरे असते की नाही, त्यातच वगैरे पूजा करतात भवानीची. तर ऊस लावतात, तर तिथं पण कडाकणी बांधायला लागतात. परत बस काय दाबला हा सोडू दाबलेलाच आहे की. आणि हा लय जड जायला लागलाय. हा पाय गेलं माझा. नाही आता भीत नाही. हा गो पाय भरून आला. थांबा दुसऱ्या पायाने करतो. हा बस सोडला. काय आलं त्याला सोनं वगैरे वाटायला येतात की नाही आमच्याकडे, तर त्यांना पण कडाकणी दिली जाते. त्यानंतर खंडेनवमी म्हणून असते, जी आपल्या घरातल्या हत्यारांची वगैरे पूजा करायची असते की नाही, तर तिथं पण ऊस जे लावतात तिथं पण कणी कडाकणीची असं कडाकणी दोऱ्यात होऊन तिथं कणी माळ अशी लावायला लागते. तर त्यासाठी आमच्याकडे कडाकणी करतात. तर कडाकणीसाठी त्यानंतर इकडे मी गरम करत ठेवलेलं आहे. हा कणी मैदा आहे. मी 1 किलोच्या कडाकणी करणार आहे. तर मैदा 1 किलोचा घ्यायचा, म्हणजे मी 1.25 किलो आणलेलं आहे. थोडंसं लावायसाठी ठेवणार आहे, बाकीचं मळून घेणार आहे. तर हे पहिल्यांदा कणी चाळून घेऊया. एवढंच मी लावायला ठेवणार आहे. जेवढं लागेल तेवढं लागेल, उरलेलं उरलं. आणि ह्यावर आपण जे मोहन केलेलं आहे की नाही तेलाचं, तर ते घालायचं. गरम आहे ना. मोहन गरम असते, त्यामुळे तुम्ही खाताना नाही हे करायचं. कुठल्या तरी चमचा नाही तर असं मी छोटा चाकू घेतलेला, त्याने सगळं मिक्स करायचं. हे सगळं मोहन कणी या पिठाला लागू द्यायचं. आमच्याकडे कधी मैद्याला पिठी पण म्हणतात. म्हणजे 1 किलो पिठी घेतली. तर मी असं कणी सगळं मोहन आता मिक्स केलेलं आहे. परत आपल्याला हातानं कणी हे सगळं असं चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होता कामा नयेत. म्हणजे हे सगळं कणी मोहन असं पिठाला चोळून घ्यायचं. असं सगळीकडे कणी पीठ असं पिठाला मोहन असं हातानं चोळून घेतलं कणी गाठी पण होत नाहीत आणि आपली कडाकणी पण खुसखुशीत होते. ह्या वेलचीमध्ये कधी पण कणी थोडीशी साखर घालायची, म्हणजे आपली आता कसं हवेनं मऊ झालेलं असते कणी वेलची, तर पावडर अशी होत नाही अगदी बारीक. तर कणी त्यामुळं थोडीशी साखर घातली कणी वेलचीची पावडर पण चांगली होते. तरी पण कणी थोडंसं कणी साल आहेच, हे आता आपण काढून ठेवणार आहे. म्हणजे चहा पावडर असते की नाही त्यामध्ये घालायची, म्हणजे चहामध्ये पण टाकायला येते. आणि ही आता मी थोडीशी चाळूनच घेते. आणि आता या किंचित सगळं मीठ घालायचं.
कारण कुठलाही पदार्थ असू दे, तिखट असू दे, कडू असू दे, आंबट असू दे किंवा गोड जरी असला तरी थोडेसं का असे ना मीठ घालायचंच, कारण मिठाशिवाय की कुठल्याच पदार्थाला चव नसते. त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. आता हे सगळं मिक्स करायचं. इथे मी दुधात साखर विरघळायसाठी घालून ठेवली आहे नाही, ती आता यामध्ये घालायची. थोडंसं घालायचं आणि हे कधी मळून घ्यायचं. जसं लागल तसं घालायचं. ह्या कडाकणीमध्ये कधी रवा घातलेला नाही. थोडंसं रवा जरी घातला की नाही, म्हणजे 3 पावशर तुम्ही पिठी आणि पावशर म्हणजे चौथा भाग तुम्ही रव्याचा घातला की नाही तरी पण चालते. पण मी फक्त कधी पिठीचं म्हणजे फक्त मैद्याचीच कडाकणी करते. त्यामुळे घट्ट मळून ठेवायचं, कारण मैदा जास्त भिजवायला लागत नाही. तासभर जरी भिजवलं की नाही तरी असं मऊ होतंय. त्यामुळे आता घट्ट मळून ठेवायचं. आणि जेव्हा करायचं असतं की नाही भिजत घालून 1 तासानं जरी केलं तर चालते, किंवा सकाळचं मळून ठेवायचं. सगळी कामं आवरायची, त्यानंतर दुपारी करायला घ्यायचं आणि करायच्या वेळी कधी मग परत एकदा मळून घ्यायचं, म्हणजे चांगलं होतं. हे बघा आपलं पीठ कणी मळून झालेलं आहे. हे साखर मोहन वगैरे घातल्यामुळे कणी असं खुसखुशीतच पीठ तयार होते. हे आता कणी झाकून ठेवायचं. कणी कोबीच चिरून घेऊया, भाजी फोडणीला टाकायची. अजून हे असं उभा असं काप करत गेला आणि त्यानंतर आडवा असं चिरलं की पटकन होत आहे आपला कोबीज. असं परत बारीक चिरायला लागत नाही. टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून हा कोबीज करणार आहे. बाकी सकाळी नीलला कणी अंड्याची भुर्जी करून दिली चपातीसोबत आणि पास्ता करून दिले. आमच्या पण चपात्या मी सकाळीच करून घेतलेल्या आहेत. आमटी झालेली आहे. आता फक्त भाजी बनवायची आहे. कडाकणीचं पीठ भिजवून ठेवले, ते दुपारी सगळं आवरल्यानंतर कणी दुपारी निवांत करणार. पटकन आता कणी कोबीची भाजी करून घेऊया. इथे का कोबी चिरून घेतला, हिरवी मिरची, टोमॅटो, तेल घालूया. ते मी चपातीला लावायला घेतलेलं की नाही वाटीमध्ये, तेच केलं आपण. थोडंसं थोडंसं कांद्याला झाडाला कधी पाण्यात ठेवलं जाईल, म्हणजे झाड पण नको झालं. भाजी फोडणीला टाकलेली आहे. त्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही आहे. हे फक्त तेलावर कधी 1-2 मिनिट परतवायचं. असं त्यानंतर कधी ह्यावर झाकण ठेवूया. आणि या झाकणावर कधी अर्धी वाटी होईल एवढं पाणी घालायचं, म्हणजे याचं वाफून खाली जे पाणी पडेल कधी कोबीजला आमचं पण पाणी सुटतंय. त्यानंतर ह्याचं जे वाफ होऊन जे पाणी पडते की नाही कोबीजमध्ये, तेवढ्या पाण्यामध्ये आपलं कोबी चांगलं शिजते. गॅस बारीक करूया. हे बघा माझे कडाकणे झालेले आहेत, एवढी झालेले आहेत आणि इकडे थोडेसे आहेत. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच थांबवते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुसखुशीत एकदम झालेले आहेत.